चुकी हरोहर रे. धौम्य ऋषी अरुण नावाचा एक शिष्य होता जो आपल्या गुरुसेवेमध्ये तत्पर असे. पावसाळ्याचे दिवस होते. ऋषी त्याला साईला पाणी देण्याची सांगतात. साईला पाणी देण्यासाठी एक मोठा पाट असतो. तो पाट अरुणीने अडवण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु पाणी अडवल्या जात नाही. म्हणून तर ते शेवटी अरुणी त्याच दांडात पडून राहतो. रात होते. साईला पाणी जाते तेव्हा रात्रीचे 12 वाजते. तेव्हा धौम्य ऋषीला आपल्या शिष्याची आठवण येते. कारण आपला धौम्य ऋषी अरुणाचा शिष्य आला नाही, म्हणून गुरु थेट साईच्या शेतात जाऊन हाक मारते, अरुणी, ए अरुणी. अरुणीला गुरुची हाक येत नाही. अरुणी दांडाच्या काठात बेहोश पडते. गुरु दांडाच्या काठाने कंदील घेऊन जातात. अचानकच त्याला अरुणी दिसते. अरुणीला ते वर काढते आणि त्याचे जीवन कृत्य करते. हे आहे गुरुसेवेचे फळ. ज्याला ज्ञानाची प्राप्ती करायची असेल ना, त्याने गुरुच्या घरी खूप सेवा करावी. हे माझ्या मनाने न सांगता संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जेथे ज्ञानाचा कुरुटा तेथे सेवा हा दारवंटा. स्वाधीन करी सुबटा वळगोनिया विठ्ठल विठ्ठल. आता हे दृष्टांत कळला नसेल तर मी तुम्हाला कळण्याकरता दुसरा दृष्टांत सांगतो. एकदा तुम्ही भजन करा. गोरक्षनाथांनी शिष्यांना सांगितली गुरुची कथा. गोदावरीच्या काठी वेदधर्म नावांचे गुरु राहत होते. त्यांना अनेक शिष्य होते. त्यामध्ये संदीपक नावाचा सेवाधारी व बुद्धिमान शिष्य होता. एके दिवशी त्यांनी सर्व शिष्यांना बोलावले व म्हणाले, माझ्या पर्व कर्मानुसार मी अंधळा होणार आहे. मला कोड फुटणार आहे. माझ्या शरीरात दुर्गंधी येणार आहे. हे बघण्यासाठी मी काशीच्या माणिकर्णीच्या गंगेच्या काठी राहणार आहे. माझ्यासोबत कोण कोण येणार? सर्व शिष्यांनी माना खाली घातल्या. संदीपक म्हणाला, मी येतो. गुरु सोबत 2-4 दिवस गेला. गुरुने सांगितल्याप्रमाणे सेवा केली न कंटाळता. त्यांच्या संदीपकच्या सेवेवर भगवान शंकर प्रसन्न झाले व म्हणाले, संदीपक, माझ्याकडे काही माग, मी देण्यास समर्थ आहे. संदीपक वेदधर्म ऋषीकडे गेला व म्हणाला, वेदधर्म ऋषी, मला भगवान शंकर प्रसन्न झाले. मी त्यास आपण निरोगी व्हावे असे मागू का? वेदधर्म ऋषीला राग आला. मूर्खा गाढव, बावलट, माझी सेवा करायचा तुला कंटाळा आला का? वेदधर्म ऋषी निश्चितून गेले. भगवान शंकर निश्चितून गेले. काही दिवसाने विष्णू प्रसन्न झाले व म्हणाले, संदीपक, माझ्याकडे काही माग, मी देण्यास समर्थ आहे. संदीपक म्हणाला, देवा, माझ्या गुरुच्या चरणी जी श्रद्धा आहे ना, ती तशीच राहू दे. काही दिवसाने वेदधर्म ऋषी प्रसन्न होतात. त्यास ज्ञानाचा खजिना देतात. त्याचा भाव सागर पार करतात. म्हणून महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज
स्वामी गुरु भक्ति स्वामी